शुभक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. राज्य म्युझिकल ग्रुप आयोजित सन्माननीय संदीपजी चिखले गौरव चषक 2026 मध्ये आपण या ठिकाणी दाखल झालेलो आहोत. आणि अर्थातच पहिला सामना या ठिकाणी एकीकडे रोवले संघ आहे तर दुसरीकडे बलाढ्य गजानन संघर्ष केश अशा दोन तुल्यबळ संघांमध्ये या स्पर्धेतला पहिला सामना खेळला जातो. आपण चढाई ट्रॅक वरती रोवले संघाचा चढाईपट्टू पाहतोय. या ठिकाणी डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो जिथे सिद्धेश गौरत म्हणजे जिमी सारखा एक सर्वोत्तम खेळाडू आहे. अर्थात त्यावेळेला पहिली चढाई असणार आहे. सुरक्षित चढाई करण्याचा प्रयत्न होतोय का शानदार डिफेन्स केला जातोय. लॉबिंग आधार आणि चढाईपट्टू बॅकलाईनच्या पाठीमध्ये. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्या ज्या संघाने या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे त्या सर्व संघनायक संघ व्यवस्थापक आपण या ठिकाणी उपस्थित असल्याची नोंद करायची आहे. तर पुन्हा एकदा रोवले संघाकडून जर्सी नंबर 3 चढाई ट्रॅक वरती होता. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेत माघारी परत आहे. त्यानंतर तिसरी चढाई डुअर डायरेक्ट वरती आपण आविष्कार साळवीला पाहतोय. जर्सी नंबर 7 या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपला बहुमोल असा वेळ खर्च करून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय जगदीशजी कलमकर साहेब अध्यक्ष कुणबी समाज आडेगड या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा यथोचित सन्मान मंडळाच्या वतीनं सन्माननीय सुनील धाडवे मुंबई मंडळाचे अध्यक्ष यांच्या सुनील धाडसे यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. सन्माननीय जगदीशजी कलमकर साहेब यांना सन्मानित करतील मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुनील धाडसे. श्री महालक्ष्मी कबड्डी संघ केळशी आणि श्री सीमामाता कबड्डी संघ सालदुरे या दोन्ही संघाच्या प्रतिनिधीला विनंती आहे कृपया आपण समालोचन कक्षाकडे संपर्क साधा. श्री महालक्ष्मी कबड्डी संघ केळशी आणि श्री सीमामाता कबड्डी संघ सालदुरे दोन्ही संघाच्या प्रतिनिधीला एक नम्रतेची विनंती आहे आपण समालोचन कक्षाकडे संपर्क साधावा. धन्यवाद. या पुढील सन्मान सन्मान्य मुकेश राळे यांना सन्मानित करतील ग्रामीण अध्यक्ष सन्मान्य प्रवीण मांडवकर साहेब. सन्मान्य मुकेश राळे. धन्यवाद. या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाकडे ज्या ठिकाणी जर्सी नंबर 18 हा रोवले संघाचा चमचमता सितारा छोट्या छनीचा खेळाडू आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो. ज्या ठिकाणी एक सर्वोत्तम डिफेंडर लेफ्ट कॉर्नरला सिद्धेश गौरत, लेफ्ट विंगला रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेकरला आपण पाहतोय. यानंतर पुन्हा एकदा जर्सी नंबर 3 अर्थात जिमी चढाई मार्गवरती आहे अंकेश चिखले. चिमी या ठिकाणी मधल्या फळीमध्ये आक्रमण सजवण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यातून मध्यरेषेच्या आसपास तो ट्रॅव्हल होतोय. पुरेपूर 30 सेकंदाचा संभवता वेळ घेतोय माघारी परततोय. आणि प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा रोवले संघाचा स्टार खेळाडू आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना डू ऑर डाय पद्धतीचा असणार आहे. हारकर जीतने वालों को बाजीगर कहते, हराकर जीतने वालों को सिकंदर कहते हैं. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय, तर जो संघ पराजित त्या संघाचं या स्पर्धेतलं अस्तित्व संपेल. यावेळेला आपण जर्सी नंबर 11 पिंट्या आंबेकरला पाहतोय. दापोली तालुक्यातला एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू वन मॅन आर्मी मिस्टर पिंट्या आंबेकर चढाई मार्गवरती. 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण, 2 स्टार खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे. रोवले संघाचे जे बॅकलाईनच्या पाठीमागे बसलेले खेळाडू आहेत त्यांना रिवायवल करायचं असेल तर डिफेन्स मध्ये
गुणाची कमाई करणं फार गरजेचं आहे. एक सेपरेट सुरक्षित चढाई आणि त्याच्यानंतर तिसरी चढाई डुवा डायरेक्ट जर्सी नंबर 11 रोवले संघाकडून सलग 2 रेड एमटी होत्या. त्याच्यामुळे तिसरी चढाई डुवा डायरेक्ट ह्यावेळेला संपवता मल्टी पॉइंट रेड होऊ शकते का पाहूया. सिंगल पॉइंट एका गुणाची कमाई अर्थात राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. वीक टॅकल आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर जर्सी नंबर 3 पुन्हा एकदा जिमीला आपण चढाई मार्कवरती पाहतोय. जिमी फुटवरचा सुरेख वापर करतोय. ह्यावेळेला शानदार डिफेन्स होता. सुरेख डिफेन्स डाव्या कोपऱ्यातल्या डिफेंडर्सने अँकल होल्ड केलं. सपोर्ट कव्हर्स करणं मिळाला. ये तो झाकी है पिक्चर पूरा का पूरा बाकी है. रोवले बनाम गजानन संघर्ष केशी अशा 2 बलाढ्य संघांमध्ये ही काटेकी टक्कर आहे. सुरुवातीच्या मिनिटांमध्ये रोवले संघाने डॉमिनेट करतोय तो अर्थात गजानन संघर्ष केशीला. सन्मान्य राजेंद्र पारदुले आपण मंचावरती यायचंय. यांना सन्मानित कर. संघर्ष कैशी संघ खेळतो तर होम ग्राउंड वरती रोवले संघ आपल्या क्रीडा रसिकांच्या समोर नक्कीच विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करू शकतात. पुन्हा एकदा जर्सी नंबर 11 संभवता डाव्या कोपऱ्यामध्ये यावेळेला परसूटचा प्रयत्न केला होता. जर्सी नंबर 11 ला प्रत्युत्तर देण्यासाठी जर्सी नंबर 11 पुन्हा एकदा सज्ज होता. परसूटचा प्रयत्न होता परंतु अपयशी ठरतो. यावेळेला पुन्हा एकदा राईट कॉर्नरच्या दिशेने आपल्याला पाल भेटतोय. थोडंसं डिफेन्सिव्ह खेळ नेमकं काय करते ते पाहूया. तुथू पैमय सातत्यानं मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा दर्शी नंबर 7 आहे. आविष्कार साळवी जरूरत आविष्कार की जर्नी होती है. यावेळेला पॉइंटची आवश्यकता असताना आविष्कार साळवीला चढाई मार्गवरती पाठवलेला आहे. आविष्कारने देखील अनेक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा असेल किंवा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा गजानन संघर्ष केशी संघासाठी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. आज गजानन संघर्ष केशी सारखा जो बलाढ्य संघ राज्य स्तरावरती देखील जो मजल मारण्यामध्ये यशस्वी ठरतोय त्याच्या पाठीमागे या संघाचे जे संस्थापक आहेत कैलासवासी सुनील खोत यांचा नामोल्लेख आदराने करावा लागेल. कारण त्यांनी लावलेलं एक छोटंसं वटवृक्ष एक छोटंसं रोप आहे आज वटवृक्षामध्ये रूपांतरित झालंय. सो दरम्यान या ठिकाणी रोवले संघाचा खेळाडू आहे. नजर हटी दुर्घटना घटी थोडासा पाय घसरतोय जर्सी नंबर 18 चा परंतु त्यानंतर स्वतःला सावरतोय आणि नंतर पिंट्या आंबेकरच्या दिशेने ज्या ठिकाणी तो डाव्या कोपऱ्यामध्ये डिफेन्स करतोय तिथे आक्रमण करायला सुरुवात करतोय. सो दरम्यान बोनस लाईन देखील ऑन असणार आहे. 7 आडीचा डिफेन्स संभवता बोनस लाईन क्रॉस करतोय का परंतु नाहीये. बोनसचा नियम माहिती आहे. एक पाय बोनस लाईनच्या पलीकडे दुसरा पाय त्याच वेळेला हवेमध्ये असणं गरजेचं. यावेळेला चढाईपटू ती कामगिरी पार पाडू शकलेला नव्हता. सरळ बॅकलाईनच्या पाठी म्हणजे प्रत्युत्तरासाठी दर्शी नंबर 7 विट का जवाब पत्थर से रेड का जवाब. दरम्यान पुढील सन्मान आहे. सन्माननीय प्रवीण वाटेकर यांना सन्मानित करतील विनायक मांडवकर. प्रवीण वाटेकर यांना सन्मानित करतील विनायक मांडवकर. याचा लॉबीचा आधार संभवता लॉबीचा आधार घेतलेला आहे. वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही लाईन क्रॉस करा काही फरक पडत नाही परंतु कबड्डीच्या मैदानावरती पुढील सन्मान आहे. सन्माननीय सुनील रेवाळे यांना सन्मानित करतील सचिन बंगाल. सुनील रेवाळे एक प्रथित यश बांधकाम व्यावसायिक. सन्माननीय सुनील रेवाळे. पुढील सन्मान आहे. सन्मान्य रोहित कर्देकर यांना सन्मानित करतील उदय बैकर. श्री साई कबड्डी संघ वनन आणि श्री सीमादेवी कबड्डी संघ सालदूर या दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीनं हा पहिला पुकार आहे. पुढील सन्मान आहे. सन्मान्य प्रीतम दरीपकर यांना सन्मानित करतील किशोर बैकर.
यांना सन्मानित करतील निलेश बैकर. श्री महालक्ष्मी कबड्डी संघ केळशी आणि श्री सीमामाता कबड्डी संघ सालदुरे या दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार आहे. श्री महालक्ष्मी कबड्डी संघ केळशी आणि श्री सीमामाता कबड्डी संघ सालदुरे या दोन्ही संघांना खेळण्यासाठी पहिला पुकार. सन्माननीय संजीव ठाणावाले यांना सन्मानित करतील चिखले साहेब. आपला अमूल्य असा वेळ मंडळाच्या साठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. सन्माननीय आमच्या मंडळाचे हितचिंतक संजीव ठाणावाला साहेब सन्मानित करतील संदीपजी चिखले साहेब. पुढील सन्मान आहे सन्मान्य निलेशजी तांबे साहेब यांना सन्मानित करतील अंकेश चिखले. दिनेश चव्हाण यांना सन्मानित करतील चव्हाण सर. निलेश तांबे आमच्या मंडळाचे हितचिंतक. सन्माननीय मनोज रुके आपण व्यासपीठावरती यायचंय. मनोज रुके साहेब. सन्माननीय रुपेश बंगाल यांना सन्मानित करतील निलेश बैकर. सन्माननीय अमोल कोळंबेकर साहेब यांना सन्मानित करतील प्रवीण मांडवकर. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण मांडवकर साहेब. आमच्या मंडळाचे हितचिंतक सन्माननीय अमोल कोळंबेकर. पुढील सन्मान आहे अश्विन वडतकर यांना सन्मानित करतील उदय बैकर. प्रेम बोलवते तिथे मी ते माहित नाही स्टेज अरे पुढील सन्मान आहे महेश लोखंडे साहेब. बौद्धवाडी अध्यक्ष सन्मान्य महेश लोखंडे साहेब यांना सन्मानित करतील दिनेश चव्हाण.
पुढील सन्मान आहे मनोहर उके यांना सन्मानित करतील. पुढील सन्मान आहे सन्मान्य मनोज रुके यांना सन्मानित करतील किशोर धाडसे. मंडळाचे हितचित चिंतक सन्मान्य मनोज रुके साहेब. किशोर धाडसे आपण यांना सन्मानित करायचं आहे. आणि जबरदस्त खेळ श्री भैरी गबडी संघ रोले यांच्या कडून सन्मान्य क्षीरसागर सर. धन्यवाद. या ठिकाणी शेवटचे काही मिनिटं बाकी असताना पुन्हा एकदा रोवले संघ ऑलआउटच्या अगदी नजदीक पोहोचलेला आहे. गजानन संघर्ष केशी संघाचा पुन्हा एकदा जलवा चढाईपट्टूला लॉबीच्या बाहेर डॅश करत पुन्हा एकदा ऑल आउट केलेला आहे. दुसऱ्या हाफमध्ये रोवले संघ दुसऱ्यांदा ऑल आउट होतोय. ऑल आउट का मतलब होता है ऑल इन सर्व खेळाडू पुन्हा एकदा शेवटचे 2 मिनिटं शिल्लक असताना एक नवीन उमेद आणि नवीन जोश घेऊन मैदानामध्ये दाखल होत आहेत. जर्सी नंबर 9 यावेळेला डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत. समोरून येऊन डिफेंडर्सने ब्लॉक केलाय. नजर हटी दुर्घटना घटी. जर्सी नंबर 11 समोरून येऊन चढाईपट्टूला ब्लॉक करण्यात सक्सेसफुल ठरले आणि सपोर्ट ऑन डिफेंडरचा मिळालेला होता. परंतु यावेळेला डिफरन्स बघितला तर अर्थातच गजानन संघर्ष केशी संघ सद्यस्थितीमध्ये 24 पॉइंट वरती आहे तर दुसरीकडे रोवले संघ मात्र 7 पॉइंट वरती आहे. सन्मान्य महेंद्र धोपावकर आपण मंचावरती यायचं आहे. एक मोठी आघाडी सद्यस्थितीमध्ये पाहायला भेटते आणि कैशी संघाने जे युवा खेळाडू आहेत त्यांना मैदानावरती पाचारण केलेलं आहे. सबस्टिट्यूशन झालेलं पाहायला भेटतंय. रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेकर ऑफकोर्ट आहे. ऋतिक ऑफकोर्ट आहे. त्याच्याबरोबर पिंट्या देखील कदाचित नाही तो मैदानामध्ये आहे. तो टॉप 7 मध्ये सातत्यानं राहिलेला आहे. शेवटचे 1 मिनिटाची खेळी अजून देखील बाकी आहे. येणाऱ्या 30 सेकंदाच्या या चढाईमध्ये अर्थात रोवले संघाकडनं एखादी उलटफेर होते का पाहूया. सो यावेळेला डाव्या कोपऱ्यामध्ये थोडासा पाय घसरत असताना देखील चढाईपट्टू संघर्ष करताना आपल्याला पाहायला भेटतो. मॅटवरती खेळताना थोडंसं हाच प्रॉब्लेम सातत्यानं राहिलेला आहे की जे दव पडतं त्याच्यामुळे खेळाडूंचे पाय घसरण्याचा संभव जास्त असतो. आम्ही तुम्हाला विनंती करू सर सलामत पगडी पाहिजे थोडंसं सांभाळून खेळण्याचा प्रयत्न करा कारण कोणत्याही क्षणी पाय घसरण्याचा संभव जास्त असू शकेल. सो दरम्यान या ठिकाणी दर्शन नंबर 15 पुन्हा एकदा मधल्या फळीतल्या खेळाडूला टिपल्याचा दावा करतोय. मध्यरेषेच्या आसपास तो उभा आहे. याचा अर्थ दर्शी नंबर 8 बॅकलाईनच्या पाठीमागे आणि त्यानंतर प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा रोवले संघाकडून दर्शी नंबर 7 आज आपल्या होम ग्राउंड वरती खेळत असताना रोवले संघाने सुरुवातीला दिमागदार खेळ केलेला होता. डिफेन्समध्ये चांगली कामगिरी पार पाडली. चढाईमध्ये देखील सुरेख कामगिरी पार पाडलेली होती. परंतु तदनंतर अनुभवी अशा गजानन संघर्ष केशी संघाने डॉमिनेट केलं होतं. युवा खेळाडूंचा वर्ण असणाऱ्या रोवले संघाला पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेतला जातोय. संभवतः इथे बजर होईल का परसीचा प्रयत्न झालेला होता. बजर होतोय आणि सामना गजानन संघर्ष केशीच्या बाजूने जातोय. विजयी टीमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.